राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मला खात्री आहे की पांडुरंगाच्या कृपेने तुम्ही सर्वजण मजेत आणि आनंदात असाल. आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत दिव्य आणि अद्भुत अशी कथा घेऊन आली आहे. ही कथा ऐकण्याचे महत्त्व सांगताना मला तुम्हाला आवर्जून सांगावेसे वाटते की जो कोणी भाविक ही कमला एकादशीची कथा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत श्रद्धेने आणि एकाग्रतेने ऐकेल, त्याच्या जीवनातील सर्व पापे, दारिद्र्य आणि दुःखे समूळ नष्ट होतील. साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होतील आणि त्याला जीवनात सर्व सुखांची प्राप्ती होऊन शेवटी वैकुंठ लोकात स्थान मिळेल. त्यामुळे श्रोतेहो, ही कथा मध्येच अजिबात सोडू नका. ती पूर्ण आणि मन लावून ऐका, जेणेकरून तुम्हाला या व्रताचे संपूर्ण पुण्य प्राप्त होईल. आपल्या हिंदू धर्मात अनेक व्रते आणि वैकल्ये आहेत, पण एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यातल्या त्यात अधिक मासात येणाऱ्या एकादशीचे महत्त्व तर कैकपटीने जास्त आहे. साधारणपणे दर 32 महिन्यांनी एक अधिक मास येतो, ज्याला आपण मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही प्रेमाने म्हणतो. या पुरुषोत्तम महिन्यातील शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला पद्मिनी एकादशी म्हणतात आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला परमा किंवा कमला एकादशी असे संबोधले जाते. आज आपण याच अत्यंत मंगलमय आणि पापनाशक अशा कमला एकादशीची संपूर्ण आणि विस्तारपूर्वक कथा ऐकणार आहोत. कथा सुरू करण्याअगोदर मंडळी, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनत घेऊन बनवला आहे. माझी मेहनत आवडली तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. श्रोतेहो, द्वापर युगाची ही गोष्ट आहे. महाभारताच्या काळामध्ये जेव्हा धर्मराज युधिष्ठिराला आपल्या पापांचे प्रायश्चित्त घ्यायचे होते आणि जीवनातील दुःखातून मुक्ती मिळवायची होती, तेव्हा त्यांनी साक्षात भगवान श्रीकृष्णांना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला. युधिष्ठिर अत्यंत नम्रपणे हात जोडून श्रीकृष्णांना म्हणाले, हे मधुसूदना, हे द्वारकाधीशा, मानवाच्या जीवनात इतकी दुःखे आणि संकटे का येतात? आणि या सर्व संकटातून, दारिद्र्यातून आणि पापातून मुक्त होण्यासाठी एखादा अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग कोणता आहे? कृपया आपण मला मार्गदर्शन करावे. भगवान श्रीकृष्ण अत्यंत मधुर हास्य करत युधिष्ठिराला म्हणाले, हे धर्मराजा, तू अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहेस. या संपूर्ण जगात मानवाला तारून नेणारे जर कोणते सर्वश्रेष्ठ व्रत असेल तर ते अधिक मासातील कमला एकादशीचे व्रत आहे. या एकादशीला कमला किंवा पुरुषोत्तमी एकादशी असेही म्हणतात. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे अर्जुना आणि युधिष्ठिरा, या व्रताची कथा अत्यंत प्राचीन आणि पवित्र आहे. सर्वप्रथम ही कथा महर्षी पुलस्त्य यांनी देवर्षी नारदांना सांगितली होती. आज तीच अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय कथा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तुम्ही ती अत्यंत लक्षपूर्वक ऐका. श्रोतेहो, भगवान श्रीकृष्णांनी कथेला सुरुवात केली. ते म्हणाले, त्रेतायुगामध्ये पृथ्वीवर हैहय वंशाचा कृतवीर्य नावाचा एक अत्यंत प्रतापी, शूर आणि बलवान राजा राज्य करत होता. हा राजा कृतवीर्य अतिशय धर्मनिष्ठ होता. त्याच्या राज्यात प्रजेला कसलीही कमी नव्हती. सगळीकडे सुख, शांती आणि समृद्धी ओसंडून वाहत होती. राजाचा खजिना सोन्या नाण्यांनी भरलेला होता. तो इतका प्रबळ होता की त्याचे नाव ऐकूनच शत्रू थरथर कापत असत. पण मंडळी, म्हणतात ना की माणसाचे आयुष्य कधीच 100% पूर्ण नसते. कुठेतरी काहीतरी उणीव ही असतेच. तशीच एक मोठी उणीव या एवढ्या मोठ्या आणि सामर्थ्यवान राजाच्या जीवनात होती. राजाला अनेक राण्या होत्या. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, पण त्याला एकही पुत्र नव्हता. पुत्र नसल्यामुळे राजा रात्रंदिवस चिंतेत असायचा.
त्याला सतत वाटायचे की माझ्या या एवढ्या मोठ्या विशाल साम्राज्याचे पुढे काय होणार, माझा वंश कसा पुढे जाणार, माझ्या मृत्यूनंतर या राज्याला कोण सांभाळणार. या विचारांनी राजाची झोप उडाली होती. राजाच्या या सर्व राण्यांमध्ये राणी पद्मिनी ही त्याची अत्यंत लाडकी, सुंदर आणि अतिशय सात्विक वृत्तीची पत्नी होती. राणी पद्मिनी ही ईश्वरावर नितांत श्रद्धा असणारी पतिव्रता स्त्री होती. आपल्या पतीचे हे अफाट दुःख पाहून तिचे मन नेहमी रडत असे. राणीने अनेक व्रते केली, देवाला नवस केले, ब्राह्मणांना दाने दिली, पण काही केल्या त्यांच्या पदरात पुत्राचे दान पडत नव्हते. राजवाडा दासींनी आणि नोकरांनी गजबजलेला असायचा, पण तिथे एखाद्या लहानग्या बालकाचा निरागस हसरा आवाज मात्र कधीच घुमला नाही. हे दुःख राजा आणि राणीला आतल्या आत पोखरत होते. शेवटी अनेक वर्ष अशीच दुःखात लोटल्यानंतर राजा कृतवीर्याने एक अत्यंत कठोर निर्णय घेतला. त्याने ठरवले की आता हे राज्य आणि हा राजवाडा सोडून जंगलात जायचे आणि ईश्वराची घोर तपश्चर्या करायची. राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावले आणि राज्याची सर्व सूत्रे त्यांच्या हाती अत्यंत विश्वासाने सोपवली. राजाने राजवाडा सोडण्याचा निर्णय ऐकताच संपूर्ण राज्यात एकच हाहाकार उडाला. प्रजा अत्यंत दुःखी झाली, पण राजा आपल्या निर्णयावर ठाम होता. जेव्हा राणी पद्मिनीला हे समजले, तेव्हा तिनेही क्षणभरही विचार न करता आपले राजसी आणि मौल्यवान अलंकार उतरवून ठेवले. तिने अत्यंत साधी वल्कले परिधान केली आणि आपल्या पतीसोबत वनात जाण्याचा ठाम निश्चय केला. ती राजाला म्हणाली, हे स्वामी, जिथे तुम्ही तिथे मी. तुमच्या तपश्चर्येत मी माझी पूर्ण साथ देईन. राजा कृतवीर्य आणि राणी पद्मिनी यांनी घनदाट अरण्यात प्रवेश केला. ते अरण्य अतिशय भयंकर होते. तिथे अनेक हिंस्त्र श्वापदे आणि जंगली प्राणी राहत होते. पण राजा आणि राणीला कसलीच भीती वाटत नव्हती, कारण त्यांच्या मनात फक्त आणि फक्त ईश्वराच्या दर्शनाची ओढ होती. अरण्यात पोहोचल्यानंतर राजाने एका अत्यंत शांत आणि पवित्र ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचे ध्यान करण्यास सुरुवात केली. मंडळी, राजाची ती तपश्चर्या काही साधीसुधी नव्हती. ती अतिशय उग्र आणि कठोर अशी तपश्चर्या होती. सुरुवातीला काही महिने राजाने केवळ जंगलातील फळे आणि कंदमुळे खाऊन आपला उदरनिर्वाह केला. नंतर त्याने फळे खाणेही सोडून दिले आणि तो केवळ झाडाचा पालापाचोळा खाऊन राहू लागला. ईश्वराच्या प्राप्तीची ओढ इतकी तीव्र होती की काही काळानंतर राजाने पाणी पिणे आणि पालापाचोळा खाणेही सोडून दिले. राजा आता केवळ हवेवर जगू लागला होता. अशा प्रकारे तपश्चर्या करत करत राजाने हजारो वर्ष वनात घालवली. काळाच्या या प्रदीर्घ ओघात राजाचे शरीर पूर्णपणे सुकून गेले. त्याच्या अंगावरील मांस पार गळून पडले आणि केवळ हाडांचा सापळा शिल्लक राहिला. राजा मृत्यूच्या अगदी दारात उभा होता, पण तरीही त्याचे डोळे मिटलेले होते आणि ओठांवर श्रीहरींचे नाम होते. आपल्या पतीची अशी ती अत्यंत दयनीय आणि भयंकर अवस्था पाहून राणी पद्मिनीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिला आपल्या स्वामींची ती अवस्था मुळीच पाहवत नव्हती. तिचे हृदय दुःखाने विदीर्ण झाले होते. राणी पद्मिनी अत्यंत व्याकुळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरू लागली. तिला वाटत होते की कोणीतरी यावे आणि माझ्या पतीचे प्राण वाचवावे. देव एवढा निष्ठुर कसा काय होऊ शकतो, हाच विचार तिच्या मनात सतत येत होता. अशाच एका अत्यंत कठीण प्रसंगी जंगलात भटकत असताना राणी पद्मिनीला समोर महर्षी अत्री यांचा पवित्र आश्रम दिसला. या आश्रमात महर्षी अत्री यांच्या पत्नी महासती अनसूया वास्तव्य करत होत्या. श्रोतेहो, सती अनसूया यांचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. त्यांच्या पातिव्रत्याची आणि तपश्चर्येची कीर्ती संपूर्ण जगात आणि तिन्ही लोकात पसरलेली होती. सती अनसूया
यांचे रूप अत्यंत शांत आणि सूर्यासारखे तेजस्वी होते. राणी पद्मिनी अत्यंत घाईघाईने आश्रमात गेली आणि सती अनसूया यांच्या चरणांवर तिने आपले मस्तक ठेवले. ती अक्षरशः धाय मोकलून रडू लागली. राणीला असे रडताना पाहून सती अनसूया यांनी तिला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले. तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला आणि अत्यंत शांत आवाजात विचारले, "हे पुत्री, तू कोण आहेस आणि तू या अशा भयानक अरण्यात इतक्या व्याकुळतेने का रडत आहेस? तुझे दुःख मला सांग." राणी पद्मिनीने हुंदके देत देत आपली संपूर्ण कहाणी सती अनसूया यांना सांगितली. ती म्हणाली, "हे माते, मी राजा कृतवीर्याची पत्नी आहे. आम्ही पुत्रप्राप्तीच्या इच्छेने येथे तपश्चर्या करण्यासाठी आलो आहोत. पण हजारो वर्ष कठोर तप करूनही देव आम्हाला प्रसन्न झालेले नाहीत. आता माझ्या पतींच्या अंगात केवळ प्राण उरले आहेत. त्यांचे शरीर केवळ हाडांचा सांगाणा झाले आहे. कृपा करून मला असा एखादा मार्ग सांगा ज्यामुळे भगवान विष्णू आमच्यावर प्रसन्न होतील आणि आम्हाला पुत्रवरदान देतील." राणीचे ते अत्यंत दुःखद बोलणे ऐकून सती अनसूया यांचे मन दयेने भरून आले. त्यांनी राणीला अत्यंत धीर देत म्हटले, "हे पद्मिनी, तू अजिबात रडू नकोस. भगवान श्री हरी विष्णू हे अत्यंत दयाळू आणि करुणासागर आहेत. ते आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत. मी तुला आता असा एक उपाय सांगते ज्यामुळे तुझी आणि तुझ्या पतीची सर्व दुःखे क्षणार्धात नष्ट होतील." सती अनसूया पुढे म्हणाल्या, "हे पुत्री, साधारणपणे दर 32 महिन्यांनी एक अत्यंत पवित्र मास येतो, ज्याला मलमास किंवा अधिक मास म्हणतात. हा मास साक्षात पुरुषोत्तम भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. या अधिक मासातील शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला पद्मिनी एकादशी म्हणतात. जर तू या एकादशीचे व्रत अत्यंत विधीपूर्वक आणि श्रद्धेने केलेस तर भगवान विष्णू निश्चितच तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुझी मनोकामना पूर्ण करतील," असे अनसूया यांनी सांगितले. राणी पद्मिनीने अत्यंत आशेने विचारले, "हे माते, कृपा करून मला या व्रताचे सर्व नियम आणि विधी सविस्तर समजावून सांगा. मी ते व्रत अत्यंत काटेकोरपणे पाळेन." तेव्हा सती अनसूया यांनी व्रताचा विधी समजावून सांगण्यास सुरुवात केली. श्रोतेहो, तुम्हीही हे नियम नीट ऐका बरं का. अनसूया म्हणाल्या, "एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ आणि सात्विक वस्त्रे परिधान करावीत." त्या पुढे म्हणाल्या, "घरातील एका पवित्र जागी चौरंग मांडून त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर भगवान श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुंदर मूर्ती स्थापन करावी. भगवंताला पिवळी फुले, अक्षता, चंदन आणि विशेषतः तुळशीची पाने अर्पण करावीत. तुळशीपत्राशिवाय श्रीहरी पूजा स्वीकारत नाहीत." उपवासाचे नियम सांगताना अनसूया म्हणाल्या, "या दिवशी अन्नाचा पूर्णपणे त्याग करावा. जर शक्य असेल तर पाण्याचाही थेंब न पिता निर्जला उपवास करावा. जर ते शक्य नसेल तर केवळ फलाहार करावा. संपूर्ण दिवस ईश्वराच्या नामस्मरणात घालवावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकादशीच्या रात्री अजिबात झोपू नये. रात्रभर जागरण करून भगवंताचे कीर्तन आणि भजन करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला योग्य मुहूर्तावर एखादा ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला भोजन देऊन मगच आपला उपवास सोडावा. अशा प्रकारे जो हे व्रत करतो त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहत नाही." सती अनसूया यांच्याकडून हे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यावर राणी पद्मिनीला मोठा आधार मिळाला. तिने सती अनसूया यांचे मनोभावे आभार मानले आणि ती अधिक मासाची वाट पाहू लागली. जेव्हा अधिक मास सुरू झाला आणि शुक्ल पक्षातील एकादशीची वेळ आली तेव्हा राणी पद्मिनीने सती अनसूया यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी तंतोतंत व्रताचे आचरण केले. तिने अत्यंत शुद्ध आणि भावपूर्ण मनाने उपवास केला. रात्रभर ती जागी राहिली.
तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि मुखातून भगवान विष्णूंच्या नामाचा गजर होत होता. तिचा तो निरागस भाव, तिची ती असीम श्रद्धा आणि तिने केलेले ते कठोर जागरण पाहून साक्षात वैकुंठाधीश भगवान श्रीहरी विष्णूंचे हृदय पाझरले. मंडळी, एकादशीच्या व्रताची सांगता होताच तिथे एक अद्भुत चमत्कार घडला. संपूर्ण अरण्यात अचानक एक अत्यंत दिव्य आणि डोळे दिपवून टाकणारा प्रकाश पसरला. आकाशातून सुगंधित फुलांचा वर्षाव होऊ लागला. आणि काय आश्चर्य! साक्षात गरुडावर आरूढ झालेले, हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले पीतांबरधारी भगवान श्रीहरी विष्णू राणी पद्मिनीच्या समोर प्रकट झाले. भगवंतांचे ते अतिशय मनमोहक आणि तेजस्वी रूप पाहून राणी पद्मिनी भारावून गेली. तिने तात्काळ जमिनीवर साष्टांग नमस्कार घातला. तिचे हात जोडलेले होते आणि डोळ्यांतून आनंदाच्या धारा वाहत होत्या. भगवान विष्णू अत्यंत मधुर आवाजात आणि हसतमुखाने म्हणाले, "हे पतिव्रते पद्मिनी, उठ. तुझ्या या अधिक मासातील एकादशीच्या व्रताने आणि रात्रीच्या जागरणाने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. या जगात मला या व्रताइतके दुसरे कोणतेही व्रत प्रिय नाही. आज तू तुझ्या मनातली कोणतीही इच्छा माग, मी ती नक्की पूर्ण करेन." श्रोतेहो, राणी पद्मिनी किती निस्वार्थी होती पहा. साक्षात भगवंत समोर उभे असताना तिने स्वतःसाठी काहीही मागितले नाही. तिने अत्यंत नम्रपणे हात जोडून सांगितले, "हे देवाधिदेव, हे करुणासागरा, जर आपण माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर कृपा करून माझे हे वरदान माझ्या तपस्वी पतीला द्यावे. राजा कृतवीर्यांनी तुमच्या प्राप्तीसाठी हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली आहे आणि आता ते मृत्यूच्या दारात उभे आहेत." राणीच्या या निस्वार्थ प्रेमाने आणि पातिव्रत्याने भगवान विष्णू अधिकच प्रसन्न झाले. ते तात्काळ राजा कृतवीर्याच्या समोर गेले. भगवंतांच्या त्या दिव्य आणि चैतन्यमय स्पर्शाने राजाचे शरीर क्षणात पूर्वीसारखेच अत्यंत तेजस्वी, बलवान आणि सुंदर झाले. राजाने डोळे उघडून समोर साक्षात नारायणांना पाहिले तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. राजाने ईश्वराची अनेक स्तोत्रे गाऊन स्तुती केली. तेव्हा भगवान विष्णूंनी राजाला वरदान मागण्यास सांगितले. राजाने अत्यंत आदराने विनंती केली, "हे प्रभू, मला असा एक महान आणि प्रभर पुत्र प्राप्त व्हावा, जो संपूर्ण त्रैलोक्यात अत्यंत बलवान असेल, ज्याला देवता, दानव, यक्ष, गंधर्व किंवा मानव कोणीही पराभूत करू शकणार नाही, ज्याला हरवण्याचे सामर्थ्य केवळ आणि केवळ आपल्यामध्येच म्हणजे साक्षात ईश्वरामध्येच असेल." भगवान श्रीहरी विष्णूंनी हसून तथास्तु म्हटले. त्यांनी राजा आणि राणीला आशीर्वाद दिला आणि ते तिथेच अंतर्धान पावले. भगवान विष्णूंच्या या महान आशीर्वादामुळे आणि कमला एकादशीच्या व्रताच्या अफाट पुण्यप्रभावाने राजा कृतवीर्य आणि राणी पद्मिनी अत्यंत आनंदाने आपल्या राजधानीत परतले. राजा परत आल्याचे पाहून संपूर्ण राज्यात मोठा उत्सव साजरा करण्यात आला. काही काळ लोटल्यानंतर योग्य वेळ आल्यावर राणी पद्मिनीने एका अत्यंत तेजस्वी, सुंदर आणि महाबलवान पुत्राला जन्म दिला. या पुत्राचे नाव कार्तवीर्य अर्जुन असे ठेवण्यात आले. मंडळी, हा कार्तवीर्य अर्जुन म्हणजे काही साधासुधा योद्धा नव्हता. भगवान विष्णूंच्या वरदानामुळे त्याच्यात हजारो हत्तींचे बळ एकवटले होते. तो अत्यंत प्रतापी आणि अजेय राजा म्हणून लहानाचा मोठा झाला. पुराणांमध्ये असे वर्णन आहे की त्रैलोक्यात त्याच्याशी युद्ध करण्याचे धाडस कोणीही करत नसे. सर्वात आश्चर्याची आणि गंमतीची गोष्ट म्हणजे ज्या बलाढ्य दशानन रावणाने संपूर्ण जगाला सडो की पळो करून सोडले होते, त्या रावणाला देखील कार्तवीर्य अर्जुनाने युद्धात अगदी सहज पराभूत केले होते. एवढेच नाही, तर रावणाला बंदी बनवून त्याने आपल्या कारागृहात डांबून ठेवले होते.
जेव्हा महर्षी पुलस्त्य यांनी मध्यस्थी केली आणि कार्तवीर्याला समजावून सांगितले, तेव्हा रावणाने अत्यंत केविलवाण्या स्थितीत क्षमा मागितली. तेव्हा कार्तवीर्याला त्याच्यावर दया आली आणि त्याने रावणाला मुक्त केले. असा हा महापराक्रमी, बलवान आणि कीर्तिमान पुत्र राजा कृतवीर्याला केवळ आणि केवळ अधिक मासातील पद्मिनी एकादशीच्या व्रतामुळेच प्राप्त झाला होता. यावरून या व्रताचे सामर्थ्य आपल्या सहज लक्षात येते. श्रोतेहो, भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला कमला एकादशीची आणखीन एक अत्यंत प्रेरक कथा सांगितली. ही कथा आपल्याला शिकवते की गरिबी आणि दारिद्र्यातही माणसाने कधीच ईश्वरावरील विश्वास गमावू नये. प्राचीन काळी सुमेधा नावाचा एक अत्यंत गरीब आणि दरिद्री ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण मुळात अत्यंत विद्वान, सदाचारी आणि धार्मिक वृत्तीचा होता. पण त्याच्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे त्याच्या वाट्याला प्रचंड दारिद्र्य आले होते. त्याची अवस्था इतकी वाईट होती की त्याच्या घरात खायला एक दाणा नसायचा आणि अंगावर घालायला धड कपडे नसायचे. अनेक वर्ष या भयानक गरिबीचा आणि लोकांच्या टोमण्यांचा सामना केल्यानंतर सुमेधाचे मन नैराश्याने पार खचून गेले. एके दिवशी तो अत्यंत उदास आणि निराश होऊन आपल्या पत्नीला म्हणाला, "हे प्रिये, मी आता या गरिबीला आणि रोजच्या उपासमारीला अगदी कंटाळलो आहे. या गावात मला कोणीही मदत करत नाही. म्हणून मी आता परदेशात किंवा खूप दूरच्या देशात जाऊन संपत्ती कमवण्याचा विचार करत आहे. कारण पैशाशिवाय या जगात माणसाला कुत्रही विचारत नाही." सुमेधाची पत्नी अत्यंत समजूतदार, ज्ञानी आणि ईश्वरावर नितांत श्रद्धा असणारी पतिव्रता स्त्री होती. तिने आपल्या पतीचे ते नैराश्याने भरलेले बोलणे अत्यंत शांतपणे ऐकून घेतले. तिने अत्यंत प्रेमाने पतीला धीर देत म्हटले, "हे स्वामी, आपण असे निराश का होता? संपत्ती किंवा दारिद्र्य हे मानवाच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ असते. तुम्ही परदेशात गेलात तरी तिथेही तुम्हाला तुमच्या नशिबात जेवढे आहे तेवढेच मिळणार आहे." ती पुढे म्हणाली, "त्यामुळे आपण गाव सोडून परदेशात जाण्याचा विचार सोडून द्यावा. त्याऐवजी आपण इथेच राहून ईश्वराची मनोभावे भक्ती करावी. भगवंत नक्कीच आपली हाक ऐकतील आणि आपली परिस्थिती सुधारेल." पत्नीचे हे अत्यंत विवेकपूर्ण आणि शहाणपणाचे बोलणे ऐकून सुमेधाला आपली चूक समजली आणि त्याने परदेशात जाण्याचा निर्णय रद्द केला. काही काळ असाच लोटल्यानंतर एके दिवशी सुमेधाच्या गावात कौंडिल्य नावाचे एक महान ऋषी आले. सुमेधा आणि त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला. त्यांनी ऋषींचे अत्यंत प्रेमाने आणि आदराने स्वागत केले. त्यांच्या घरात जे काही थोडेफार अन्न होते ते त्यांनी अत्यंत श्रद्धेने ऋषींना अर्पण केले. त्या दाम्पत्याची ती निस्वार्थ सेवा पाहून कौंडिल्य ऋषी अत्यंत प्रसन्न झाले. सुमेधाने ऋषींना आपले दारिद्र्याचे दुःख सांगितले. तेव्हा ऋषींना त्यांच्या परिस्थितीवर दया आली. कौंडिल्य ऋषी त्यांना म्हणाले, "हे सुमेधा, तुमचे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी तुम्ही अधिक मासातील कृष्ण पक्षात येणाऱ्या परमा किंवा कमला एकादशीचे व्रत अत्यंत विधीपूर्वक करावे. हे व्रत केल्याने साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि मानवाचे सर्व वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येतात." ऋषींच्या या मार्गदर्शनावर सुमेधा आणि त्याच्या पत्नीने पूर्ण विश्वास ठेवला. जेव्हा अधिक मास आला तेव्हा त्या दाम्पत्याने अत्यंत श्रद्धेने आणि सर्व नियमांचे पालन करत कमला एकादशीचे कडक व्रत पाळले. त्यांनी दिवसभर उपवास केला आणि रात्रभर जागरण करून श्रीहरी विष्णूंची पूजा केली. मंडळी, या व्रताच्या अफाट पुण्यप्रभावाने चमत्कार घडला. भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांचे सर्व वाईट दिवस कायमचे संपले. त्यांच्या घरात अचानक अफाट संपत्ती, सोने नाणे आणि धान्य आले. सुमेधा ब्राह्मण आता खूप श्रीमंत झाला होता. पण श्रीमंती येऊनही त्याने आपला देवधर्म सोडला नाही आणि त्यांचे उर्वरित संपूर्ण जीवन अत्यंत आनंदात, सुखात आणि ईश्वराच्या भक्तीत व्यतीत झाले. ही कथा आपल्याला स्पष्टपणे सांगते की कमला एकादशीचे व्रत केल्याने
केवळ मोक्षच मिळत नाही, तर या भौतिक जगातील अत्यंत कठीण संकटे आणि दारिद्र्य देखील दूर होते. श्रोते हो, आता तुम्ही म्हणाल की हे तर झाले त्रेता आणि द्वापर युगातील, पण आजच्या या कलियुगात आम्ही हे व्रत कसे करावे? मंडळी, आजच्या या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपल्याला राजा कृतवीर्यासारखी हजारो वर्षे जंगलात जाऊन तपश्चर्या करणे शक्य नाही. पण भगवान श्रीकृष्ण अत्यंत दयाळू आहेत. त्यांनी कलियुगासाठी अत्यंत सोपा मार्ग सांगितला आहे. कलियुगात जर तुम्ही फक्त एकादशीच्या दिवशी सात्विक राहून, शक्यतो उपवास करून आणि भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जास्तीत जास्त जप केला, तरीही तुम्हाला तेवढेच पुण्य मिळते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा जप तुम्ही या दिवशी जरूर करा. या मंत्रात अशी ताकद आहे की तो तुमच्या सर्व पापांना जाळून भस्मसात करतो. जर आपण येणाऱ्या काळाचा विचार केला तर 2026 या वर्षात अधिक मासातील ही अत्यंत दुर्मिळ अशी पद्मिनी एकादशी 27 मे 2026 बुधवार या दिवशी येणार आहे. एकादशी तिथी 26 मेच्या पहाटे 5:10 सुरू होईल आणि 27 मेच्या सकाळी 6:21 संपेल. त्यामुळे उपवास हा 27 मेलाच करायचा आहे बरं का. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 मेला सकाळी 5:28 पासून ते 7:56 दरम्यान तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता, ज्याला आपण पारणा म्हणतो. या पारणाच्या वेळी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करायला विसरू नका. अशी ही अत्यंत पुण्यदायी आणि दुर्मिळ एकादशी आहे. स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णू पुराणात सांगितल्याप्रमाणे या दिवशी केलेले दान आणि जप माणसाचे आयुष्य बदलून टाकते. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही कमला आणि पद्मिनी एकादशीची रसाळ आणि भक्तीने ओतप्रोत भरलेली कथा? ही कथा ऐकताना नक्कीच तुमच्याही मनात भगवान श्रीहरी विष्णूंप्रती अतीव भक्ती आणि प्रेम निर्माण झाले असेल. या 2 कथांमधून आपण हेच शिकतो की आयुष्यात कितीही मोठी संकटे आली, कितीही गरिबी आली किंवा एखादी गोष्ट मिळत नसली, तरीही ईश्वरावरील आपली श्रद्धा कधीच कमी होऊ द्यायची नाही. आपला संयम आणि ईश्वराची भक्तीच आपल्याला सगळ्या संकटातून तारून नेते. श्रोते हो, मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ही कथा ऐकण्याचे खूप मोठे पुण्य आहे. तुम्ही स्वतः ही कथा ऐकलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पण हे पुण्य फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका. आपल्या हिंदू धर्मात ज्ञान आणि भक्ती वाटल्याने अधिक वाढते असे सांगितले आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही कथा आणि माझी ही सांगण्याची पद्धत खरोखरच आवडली असेल, तुमच्या मनाला भावली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंट्समध्ये अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राम कृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या कमेंट्स वाचून मलाही खूप आनंद आणि प्रोत्साहन मिळते. तसेच ही मंगलमय कथा तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि तुमच्या सर्व ओळखीच्या लोकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कथेचे आणि व्रताचे महत्त्व समजेल आणि त्याचे पुण्य मिळेल. आणि हो, अशाच नवनवीन रसाळ आणि माहितीपूर्ण पौराणिक कथा अत्यंत साध्या सोप्या मराठीत ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत रहा, आनंदात रहा आणि ईश्वराचे नामस्मरण करत रहा.